पत्नी नको तेच करायची, तरुणानं संपवलं जीवन. छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी परिसरात पवन ज्ञानेश्वर भुते या अवघ्या 22 वर्ष तरुणानं जीवन संपवल्यानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. 6 महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता आणि तो आपल्या पत्नीसोबत राहत होता. घटनेच्या दिवशी पवन घरात एकटाच होता. बराच वेळ कोणतीही हालचाल दिसत नसल्यानं शेजारी राहणाऱ्या त्याच्या भावाला संशय आला. त्यानं खिडकीतून आत पाहिलं असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तात्काळ आरडाओरडा करत परिसरातील लोकांना बोलवण्यात आले आणि वाळूज MIDC पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला, मात्र तोपर्यंत पवनचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह पुढील तपासासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमागचं कारण समजताच ही घटना अधिक वेदनादायक ठरते. प्राथमिक माहितीनुसार पवन आणि त्याच्या पत्नीमध्ये लग्नानंतर काही दिवसातच वाद सुरू झाले. हे वाद हळूहळू वाढत गेले आणि सततच्या तणावामुळे पवन मानसिकदृष्ट्या खचत गेला. नव्या आयुष्याच्या अपेक्षा, संसाराची स्वप्न आणि वास्तवातील संघर्ष यामध्ये तो अडकला होता. याच मानसिक तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का याचाही शोध घेतला जातोय. एका नव्या संसाराची सुरुवात इतक्या कमी कालावधीत अशा दुःखद शेवटाला जाईल हे कुणाच्याही मनाला पटणं कठीण आहे.